अशक्य ही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाळे तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडवी ही माया, अज्ञविना काळीन आणि ते आला परलोकी हिना भीती तयाला, उगाची बिदोसी भय पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जन्म मृत्यू असे काही ज्यांचा नको घाबरू तू, कमी खा जरा कमी कमी खा हा. असे बाळ त्यांचा खरा होई जागा तो श्रद्धेसहित कसा ओशिता विण तू स्वामी भक्त किती दिला बोल त्यांनीच हात, नको डगमगून स्वामी देतीलच आता, विभूतींना म्हणणं जाणार तिथं आपल्या शाळेत जायचं लक्षात आहे ना, जाणार तिथं स्वामीचे आपण प्राणानुप जायचं हे तरी आटगी रे प्रसिद्धी नसडी कदा स्वामी जागी हाती निशंक व निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी पळपाटी शिरे तर काय उदूत हे स्मरण आम्ही असे काही शक्य करतील स्वामी, जिथे स्वामी पाहिजे तिथे नेऊन काय सोय भक्त प्रारब्ध घडी, अज्ञविना काळ आणि ते आला परलोकी ना भीती ते आला, उगाची बिदोसी हे पडू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे, जगजन्म मला सांगा 20 मिरची मसाला 30 घाटी मसाला हे सगळं मी दुकानात ठेवायला दिलं होतं, त्याचं काय झालं? होय काय? तुला असला मिरची कुठल्या गत कुठेल ना काजू, कुठे लक्ष असतं रे तुझं दुकानात? राजू बघू बर. कोणाचं अक्षर आहे? तुझंच आहे बघ. राजू अगं आठवलं मला, तू दिली होती पाकिट, हा. आम्ही दुकानात ठेवली पण होती, पण लोकांना एवढी आवडली की त्यांनी 2-3 दिवसातच संपवली. संपली. त्याचा अर्थ राजूच्या मसाल्याची मार्केटमध्ये डिमांड वाढत चालली. मग आता मी त्याचे भाव वाढवते, म्हणजे आपल्याला अजूनच फायदा होईल. कसं आहे, एकदा का आपल्याला कळलं ना की मार्केटमध्ये आपली चलती, गिरायकांना आपल्या मालाची सवय होती, की मग सगळ्या कंपन्या हेच करतात, आपल्या मालाचे ना भाव वाढवतात, आपण पण तेच करायचं. मी बघितलंय ना बिझनेस कसा करायचा त्या व्हिडिओ मध्ये. वा 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 राजू वा, चांगला अभ्यास चाललाय बिझनेसचा. मग धनु दीदीच्या लग्नासाठी मी पैसे साठवते. होय साठव आपल्याला तसं बी पैशांची गरज आहे. वा 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 वा, बघा कोण बोलतंय हे सगळं. हा, तू हे सगळं पैसे साठव आणि असं खाऊन खाऊन संपवल. तुझ्या काय चाललंय तुमचं? आपल्या जगताप मॅडम परत एकदा शाळेत मुलांना शिकवायला तयार झालेल्या आहेत. वा वा वा, ते जक्का या दबर. तेजू, हे तुझं शाळेत रुजू होण्याचं ऍप्लिकेशन. तेजू आज डोळ्यात वेगळीच चमक दिसते तुझ्या, निघायचं का? दादा अरे तुझा दुकानात, मी जाईन एकटी. अरे 4 बहिणी आहेत तुझ्या वाट्याला, एकीचं झालं की दुसरीचं काही ना काही असतंच. कुणाचं किती काय काय करणार आहेस तू? एवढी ताकद कुठनं आणतोस रे? इथनं तुम्ही सगळ्याजणी माझ्या ताकद आहे. तुझ्या चेहऱ्यावरचं हसू, राजूची काहीतरी करून दाखवायची धडपड, धनुची मस्ती आणि भागूच्या चेहऱ्यावरचा गोडवा, हे सगळं मला बळ देत. दादा बरं अक्का, आजसाठी ना ऑल द लक. हा धनु दीदी ऑल द बेस्ट आणि बेस्ट ऑफ लक. हे तर तेच ते, जे काय आहे ते तेच ते. तुम्ही जा बरं पटकन, आता हिचं काय संपणारच नाही. चला चला चला, ए दुकानात जावा लवकर. चल राजू हे घे. धनु, आता पाणी कशासाठी डोळ्यामध्ये? सगळं नीट होईल बघ, माझा विश्वास आहे. सर अरे सूर्यकांतराव, बसा बसा, या बसा जगताप मॅडम, बसा. कसं काय याने केलं सूर्यकांतराव? ते एक काम होतं सर, तेजूला परत शाळेत शिकवायला घेत आला तर बघा की. म्हणजे मला माहिती तिनं राजीनामा दिला होता, पण तरी पण. अहो सूर्यकांतराव, मॅडमची इच्छा असतं तर राजीनामा परत घेता येतो की, काय अडचण नाही त्यात. डॅडींच्या सुनबाई आहेत त्या, हक्क काय त्यांचा या शाळेवर. सर ही कोणाची कोणतरी लागते म्हणून हिचं काम करू नका. सगळ्यांसाठी जो नियम आहे ना तोच हिला पण लावा, आणि नियमातून काम होत असेल ना तरच करा. अहो सूर्यकांतराव, त्याची कशाला काय काळजी करताय?
शाळा प्रशासन निर्णय घेईल की, काय अडचण नाही त्यात. जगताप मॅडम सारख्या शिक्षिका शाळेत येतात ती आमच्यासाठी आनंदाचीच गोष्ट आहे की. सर मी तुमची खूप खूप आभारी आहे. अहो आभार तर आम्ही तुमची मानले पाहिजे. चांगली गोष्ट आहे शाळेसाठी. काय व्यंकटेश सर? हो सर, आणि विद्यार्थी तर खूप खुश होतील, कारण त्यांच्या आवडत्या जगताप मॅडमची विद्यार्थी खूप आठवण काढत असतात. मग कधीपासून येऊ देईल? सांगतो, पण त्याच्या अगोदर काही कागदपत्राची पूर्तता करायला लागेल. सर मी पूर्ण तयारीनिशीच आले. हा घ्या अर्ज. अरे वा, छान. व्यंकटेश सर, मॅडम लवकरात लवकर कशा रुजू होतील ते तेवढं बघा. हो सर. सर लय आभार आहे मी तुमचं. येतो आम्ही. चल या. चल तेजू, घरी जाऊन सगळ्यांना आनंदाची बातमी देऊ, आहे ना? मॅडम मॅडम, अरे शौर्य बाळा, कसा आहेस तू? मी छान आहे मॅडम. आम्ही त्रास देतो म्हणून तुम्ही शाळेत नाही येत का? नाही रे बाळा, असं कोण बोललं तुला? मॅडम तुम्ही परत या ना. मी शाण्या मुलासारखं वागीन. माझे पाडे पण पाटा मी म्हणून दाखवू. 7 × 7 7 × 14 7 × 21 7 × 28 7 × 35 7 × 42 7 × 7 = 49 7 × 8 = 56 7 × 9 = 63 7 × 10 = 70. अरे वा. मॅडम मी कधी वर्गात दंगा करणार नाही. तुम्ही या परत. हो बाळा, मी येणार आहे परत. देवा, मला आयुष्यात लय कमवायचं नाही यार, पण माझ्या बहिणींच्या चेहऱ्यावरचं हसू मला कधीच नाही गमवायचं. आता तेजूचं काम होऊन जाईल, तिच्या संसाराची घडी पण नीट बसेल याची खात्री आहे मला. आता माझ्या धनुच्या आयुष्याची घडी नीट बसेल. तिला चांगलं सासरे मिळू दे, चांगला नवरा मिळू दे, आणि तिचं लवकर लग्न जुळू दे. धनुच्या लग्नासाठी जर पाहिजे तर मी नवच करतो. हा, एवढीच इच्छा आहे माझी. चल दादा, अरे एवढं अवघड नाव कशाला बोललास तू? तेजू, मी काय बोललो नाही आणि तू काय ऐकलेलं नाहीस, हे घरात कोणालाच कळलं नाही पाहिजे. दादा, अरे पण तू हा नवस कसा पूर्ण करणार आहेस? ती आहे की माझ्या पाठीशी. तू नको काळजी करू. तू फक्त घरात कोणाला. नाही सांगणार. शहाणी बहीण माझी. चल. ना, काय झालं? काय काम काढलं? अरे कधीचेच आलेत ते. त्यांना विचारलं तर तुलाच सांगणार असं म्हणतायत. नाना, काय झालं? सूर्या, जे काय बोलणार आहे त्याला नाही म्हणू नकोस. लय आशेने आलोय मी. नाना, तुम्ही जर पैशाचा विषय परत काढणार असेल ना तर आपण बोलायलाच नको. नाही नाही सूर्या, तुला जशी तुझ्या धनुची काळजी आहे ना, तशीच मला माझ्या दत्तूची काळजी आहे. म्हणून धनु माझ्या घरची सून व्हावी अशी माझी इच्छा आहे. नाना, माफ करा, पण दत्तूमुळे धनुचं लग्न मोडलं याची भरपाई म्हणून जर तुम्ही असा विचार करत असाल ना तर. असलं मनात बी आणू नकोस. अगं मला बी कळते ना, त्याशी ओढून ताणून जुळत नसते.
सूर्या, मी लय विचार केला. मला वाटलं की सूर्याच्या संस्कारात वाढलेली मुलगी आमच्या घरची सून झाली तर माझ्या लेकराच्या संसाराची घडी पण बसेल. ती आमच्या घराला आपलं मानल, जपल, प्रेम देईल, सावरल. आणि तिने जी नारीची सेवा केली ती तरी मी माझ्या डोळ्याने बघितली. तनु जर आमच्या घरात आली तर आमच्या घराला ती नक्की स्वर्ग बनवल. सूर्या, तिला आमच्या झोळीत टाकशील ना? नाना, माझी काहीच हरकत नाहीये. फक्त काय ना, शेवटी संसार दत्तूला आणि धनुला करायचं. आपण त्यांच्याशी एकदा बोलायला पाहिजे ना. अरे दत्तूचं टेन्शन येऊच नकोस. त्याचा होकार आहे असंच समज. पोरी, आता तुझ्या हातात आहे सगळं. मी स्पष्ट विचारतो, माझं दत्तू तुला पसंत आहे का? करशील त्याच्याशी लग्न? नाना, मला बाई तुमच्याशी जरा बोलायचं होतं. आपण बाजूला जाऊन बोलूया का? हो, चालते की. काय झालं पोरी? बोल की. नाना, तुम्ही दत्तूशी नक्की बोललात ना? नाही म्हणजे त्याच्या मनात दुसरीच कोणतरी असेल तर? हे, तू काय असलं करणार नाही. आणि केलं असं तर मला माहित पडलं नसतं का? पण तरी बी तुम्ही एकदा त्याच्याशी बोलून बघा ना. बर, तुझ्या मनात शंका असेल ना तर सगळं विचारून घेतो. मग तर झालं. पण मला पोरी तुझं सांग ना, तुझं काय? नाना, पोरगी अशी गेली म्हणजे यातच आलं बघा सगळं. काय शेवटी तिची खुशी ती आमची खुशी ना. फक्त धनु जशी बोलली ना तसं दत्तूला एकदा विचारून घ्या. काय परत शंका नको आपल्याला. ही एवढं बोलली म्हणजे नक्कीच काहीतरी असेल. मी जाऊन विचारतोच दत्तूला. उगाच्या चांगल्या पोरीच्या आयुष्याचं वाटवू नको. नाना, काय झालं? काय नाही, काय नाही. मी दत्तूला सगळं विचारून तुला सांगतो आणि तू पण धरून सगळं विचार. बाकी सगळं जुळत आलं ना की लग्नाचा बार उडवूनच देऊ. चल, येतो मी. चला पाहुणे. हे लग्न खरंच जुळलं ना तर देवच पावलं म्हणायचं. हो नाना, तुम्ही ना आता वाटच बघा. बघा नाना, मी तुमचं काय पण ऐकणार नाही. मी पण तुमचाच पोरगा आहे. तुमच्या त्या मिलिटरीमधला तुमचा जवान आहे. तुमच्या सगळे ऑर्डरी ऐकायला. अहो, माझी मला काही इज्जत बिज्जत आवड बिवड आहे का नाही? हे बघा नाना, तुम्ही मला पाहिजे तेवढं मारा, मला उपाशी ठेवा, पण त्या धनुसोबत मी लग्न करणार नाही म्हणजे नाही. मी पण बघतो कसा नाही करत ते. मी शब्द दिला सूर्याला आणि या फौजीचा शब्द म्हणजे बंदुकीतून सुटलेली गोळी आहे. एकदा सुटली की सुटली. लग्न हे होणार म्हणजे होणारच. ओ, लग्न म्हणजे काय तुमची काय ती लढाई वाटली का? जीवा उदार होऊन लढाया? हा? पोराचा जरा तरी विचार करा की. अहो, कुठं हे पोरग आणि कुठं ते अवदसा? खबरदार, एक शब्द बोललीस तर
त्या पोरीच्या नाकाची झर तरी आहे का तुला? अहो नसू द्या ना नाना, अशी पण नकं कापतातच ना माणसं. हे बघा, तुम्ही जर माझ्यावर जोर जबरदस्ती केली ना तर मी घरातून पळून जाईन सांगतो. मी मला जाऊन देईन. आता धनुष तुझी बायको. नाना, मी त्या धनुसोबत लग्न करणार नाही. अरे त्या पोरीचं लग्न तुझ्यामुळे मोडलं ना, आता होणार मी तुझ्यामुळेच. अहो नाना, नाना ऐक. नाना, अहो नाना ऐका. अहो नाना ऐका. नाना 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 राजू, मी येते शाळेत जाऊन. त्या पिशव्यांना हा. दादा, काय नाना काय बोलले? नाही, त्यांचा अजून फोनच नाही आला. फोनचीच वाट बघतोय. जात. हे घे, तू फोन लाव आणि विचार त्यांना. हा दादा, तूच विचार ना. आपल्याला एकदाच काय ते कळून तरी जाईल. सूर्याचा फोन. आता काय उत्तर देऊ याला? दत्तू संग काय बोलणं झालं का तुमचं? काय ठरलं? नाना, हा सूर्या, मी कळत होतो. काय टेन्शन आहे का? नाही नाही, काय असेल ते सांगतो की तुला. मला माहिती, वेळ दे जरा सूर्य. बरं, ठीक आहे. काय झालं? नाही म्हणले का ते? नाही नाही, वेळ दे म्हणलं. मग ठीक आहे की, म्हणजे टेन्शन घ्यायचं तसं काही काम नाहीये. हा, आणि तसं पण लग्नासारखा एवढा अवघड निर्णय म्हणल्यावर जिमसनाला पण वेळ लागणारच ना. बरोबर आहे, वेळ लागणारच ना. नाही म्हणजे बरोबर आहे त्यांचं, वेळ लागणारच की. इतका मोठा निर्णय आहे ना, वेळ लागतोच. वेळ लागणारच. धनू, सूर्य थांब. मला असं वाटतं वेळ द्यायला पाहिजे, तिलाही आणि त्यांनाही. होईल सगळं ठीक आहे. आणि असंही त्यांनी नकार थोडी ना दिलाय. कर तरी कुठे दिलाय तुळज? मी माझ्या बहिणीच्या डोळ्यात सतत पाणी नाही बघू शकत अगं तुळज. तिला वाटते ती हसते म्हणजे तिच्या डोळ्यातलं पाणी मला दिसत नाही, पण तसं नाही तुळज. तिचं असं दुःख लपून हसणंच माझा जीव घेतं अगं. तू सांग, मी कुठं कमी पडतोय अगं? काय करू मी? देवा, तूच याच्यातनं काहीतरी मार्ग काढ.